देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। मंडळी, आपल्या संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याचे उत्तम माध्यम म्हणजे कीर्तन। आपल्या संतांनी अनेक चांगले विचार आपल्यासाठी सांगितलेत, पण या विचारांना आचरणी कसे आणायचे हे जास्त महत्त्वाचे। तर ते आज आपण समजून घेऊयात आजच्या कीर्तनातून। रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा सर्व सुखाचे अगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे अगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल तो हा माधव जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम ना सोडे रे मना गुरु जनार्दना ना सोडे रे मना गुरु जनार्दना संसार बंधन सोडविले संसार अजगर झोंबला विखर धन्वंतरी थोर जनार्दन जनार्दन ऐसे माऊली पर्यची बाहू कष्ट सायाची जोडलेली जनार्दन रंग तारी लायका संसारी हा सखा जनार्दन संसार अजगर झोंबला विखर धन्वंतरी थोर जनार्दन विठो
थोर जनार्दन धन्वंतरी थोर जनार्दन संसाराच गाणं गोमला विठाला संसाराच गाणं गोमला टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. हरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतान की जय. न सोडी रे मना गुरु जनार्दना संसार बंधना सोडविले. संसार अजगर झोंबला विखार धन्वंतरी थोर जनार्दन. जनार्दन एसी माऊली परियेसी बहु कष्टे सायासी जोडीली. जनार्दने रंक तारियेला एका संसारी हा सखा जनार्दन. संसार अजगर झोंबला विखार धन्वंतरी थोर जनार्दन. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पांडुरंगाकारो प्रथम नमन. पांडुरंगाकारो प्रथम नमन. पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. विठ्ठल न सोडी रे मना गुरु जनार्दना संसार बंधना सोडविले. आनंदकंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी समाज प्रबोधनासाठी घेतलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा हा अभंग आहे. अभंग नाथ महाराजांचा आहे.
या अभंगातून नाथ महाराज मनाला उपदेश करतात. या अभंगातून नाथ महाराज मनाशी बोलतात. या अभंगातून नाथ महाराज मनाला सांगतात. काय सांगतात? तर नाथ महाराज मनाला सांगतात की हे मना, तू सद्गुरूंना कधीच सोडू नको, असे सांगतात. आता नाथ महाराज मनाला का सांगतात की तू सद्गुरूला सोडू नको? तर याचे कारण आहे. गुरु हा स्वामी असतो आणि सद्गुरू हे आपणा सर्वांचे कल्याण इच्छितात. स्वामी अपना सर्वांचे कल्याण इच्छितात. कोई एक डॉक्टर चाहता है आदमी बीमार हो, कोई एक डॉक्टर, कोई सभी नहीं. कोई एक वकील चाहता है आदमी झगड़ालू हो, कोई एक ठेकेदार चाहता है आदमी मजदूर हो, कोई एक नेता चाहता है आदमी भोला भाला हो, कोई एक पुजारी चाहता है आदमी श्रद्धालु हो. लेकिन हमारे सद्गुरु चाहते हैं कि हर एक आदमी सुखी रहे, हर एक आदमी सुखी रहे. और वही सद्गुरु हमारे स्वामी है, स्वामी है, स्वामी है. आज आपण पेपरला बातम्या वाचतो. फेसबुकवरून मुला मुलींची ओळख झाली. दोघांचे एकमेकावर प्रेम झाले. त्याने तिला बोलावून घेतले. मी तुझ्याशी लग्न करीन असे आश्वासन दिले. 1 वर्षानंतर दोघांचे खटकले. मग तिने त्याच्या विरोधात कोर्टात केस टाकली. माझ्यावर अत्याचार झाला, सरकारी माणसे लावली कामाला. आता हे सर्व का झाले? तर योग्य मार्गदर्शक गुरु नाही. आता योग्य मार्गदर्शक गुरु का नाही? तर गुरु विषयी स्वामी निष्ठा नाही म्हणून गुरूंविषयी स्वामी निष्ठा पाहिजे. आज आपण समाजामध्ये लबाडी, अत्याचार, लुटमार, भ्रष्टाचार, फसवाफसवी, धिंगाणाच धिंगाणा. तर का? तर योग्य गुरूंचे योग्य मार्गदर्शन नाही म्हणून. मग योग्य गुरूंचे योग्य मार्गदर्शन का नाही? तर गुरुविषयी स्वामी निष्ठा नाही म्हणून. गुरूंविषयी स्वामी निष्ठा का नाही? म्हणून गुरूंविषयी स्वामी निष्ठा पाहिजे. आजचे तरुण तरुणी एका दिवसात जेवढा वेळ मोबाईल वापरतात, आजचे तरुण तरुणी एका दिवसात जेवढा वेळ मोबाईल वापरतात, तेवढा वेळ जर त्या तरुण तरुणींनी अभ्यास केला असता, तेवढा वेळ जर त्या तरुण तरुणींनी अभ्यास केला असता, तर आजच भारत महासत्ताक झाला असता. आज भारत महासत्ताक का नाही? तर योग्य गुरूंचा अभाव. गुरु काय करतात? तर गुरु आपल्या जीवनाचा अर्थ आपणास समजावून सांगतात. आपले निजधन आपणास दाखवून देतात साधू बोधासहित. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. आदमी सदगुरु के पास धन मांगता है, आदमी सदगुरु के पास धन मांगता है, लेकिन सच्चा धन क्या है ये उसे पता नाही. एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणत असेल, हे माझे माता पिता नाही, हे माझे भगवान आहे, तर ते खरे धन आहे. लग्नाच्या 20 वर्षानंतर पती पत्नीचं एकमेकावर नितांत प्रेम असेल, तर ते खरे धन आहे. आपल्या घरी एखादा अतिथी आला आणि तो अतिथी जर म्हणत असेल, हे आपले घर नाही, हे आपले घर नाही, तर हे आपले मंदिर आहे, तर ते खरे धन आहे.
एखादी सून म्हणत असेल ही माझी सासू नाही, एखादी सून म्हणत असेल ही माझी सासू नाही, हा माझा मायेचा सागर आहे, तर ते खरे धन आहे. आणि मी प्रभूचरणी प्रार्थना करते, मी प्रभूचरणी प्रार्थना करते की हे प्रभू, हे सर्व धन देवाचे द्वारी कीर्तनाच्या वारीवर कीर्तन पाहणाऱ्या सर्व श्रोत्यांना, या सर्व मानवांना दे. विठ्ठल आणि हे सर्वधन त्यालाच मिळू शकते, हे सर्वधन त्यालाच मिळू शकते ज्याने आपले मन सद्गुरु रूपी स्वामींच्या चरणी लावले. आणि जो स्वामीनिष्ठ आहे त्यालाच मिळू शकते. स्वामीनिष्ठतेबद्दल काही उदाहरण सांगते. अगोदर सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठ्ठल कोल्हापुरातील सांगडेवाडी नावाचे गाव आहे. त्या गावातील गुलाब महादेव कांबळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. आणि त्यांचा मृत्यू झाला ही बातमी त्यांच्या पत्नीला समजली. तर अवघ्या तासाभरात त्यांच्या पत्नीने त्यांच्या मृतदेहाजवळ आपले प्राण सोडले. याला म्हणावं पतिनिष्ठ, याला म्हणावं स्वामीनिष्ठ. आणि पती हा पत्नीचा स्वामी असतो. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवा पती, हीच विष्णूची महापूजा. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये कोल्ही नावाचे गाव आहे. तर त्या गावातील म्हाताऱ्याची अंत्ययात्रा झाल्याच्या नंतर 4 तासात म्हातारीने आपले प्राण सोडले. याला म्हणावं स्वामीनिष्ठ. पंढरपुरातील हरिभक्तपरायण धुंडा महाराज देगलूरकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देगलूरकर, धुंडा महाराज देगलूरकरांच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या पत्नी म्हणजेच लक्ष्मीबाई यांना समजली. महाराज गेले. महाराज गेले, हो महाराज गेले. लक्ष्मीबाई म्हणाल्या, चला आता आम्हालाही निघायला हवं. असं म्हणून त्यांनी त्याच क्षणी आपले प्राण सोडले. आणि म्हणाल्या, काय म्हणाल्या, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. याला म्हणावं पतिव्रता, यालाच म्हणायचं पतिनिष्ठ, आणि यालाच म्हणायचं स्वामीनिष्ठ. पण आजकालच्या काही पत्न्यांचं काही खरं नाही. एक उदाहरण सांगते. अगोदर टाळी वाजून भजन करा. विठ्ठल एक पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो घराच्या बाहेर जाताना देवाचं दर्शन घेऊन जात जावा, थोर मोठ्यांच्या पाया पडत जावा, आपलं चांगलं होतं, आशीर्वाद मिळतो. नवरा म्हणाला, अगं लग्नाच्या वेळेस मग 2-2 वेळेस दर्शन घेतलं, कुठं काय चांगलं झालं? मग 4-4 वेळेस दर्शन घेतलं, कुठं काय चांगलं झालं? पत्नी रागवली आणि म्हणाली, माझ्या बरोबर लग्न झालं हे काय वाईट झालं काय? हा, माझ्या बरोबर लग्न झालं हे काय वाईट झालं काय? हा, तिने झाडूनच नवरा ठोकला, बेदम धुतला. आता याला स्वामीनिष्ठ म्हणता येईल का? याला पतिनिष्ठ म्हणता येईल का? तर नाही. मग मार खाऊन झाल्याच्या नंतर पती कणत कणत म्हणाला, रेश्मा, अगे रेश्मा, आता मला तूच सांग, तूच खरं खरं सांग, बायकोचा मार खाणं याला चांगलं झालं म्हणतात का ग? बायकोचा मार खाणं याला चांगलं म्हणतात का? हा आशीर्वाद आहे का ग? विठ्ठल विठ्ठल
अर्थात याने 2 वेळेस देवाचे दर्शन घेतले, थोरा मोठ्यांचेही आशीर्वाद घेतले, पण याला आशीर्वाद का मिळाला नाही? तर त्याचे कारण आहे, हा ज्या वेळेस देवाचे दर्शन घेत होता, हा ज्या वेळेस थोरा मोठ्यांच्या पाया पडत होता, त्यावेळेस याचे लक्ष देव दर्शन घेण्यात नव्हते, याचे मन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यात नव्हते, तर याचे मन नवरीत गुंतले होते. म्हणून तर आज नवरी याच्यावर प्रसन्न होऊन याला झाडून या महाप्रसाद देत आहे. असो, परमार्थात चित्त असावे लागते, परमार्थात चित्त असावे लागते, पण याच्या चित्तात नवरी बसलेली होती. संसारात वित्त असावे लागते, तेव्हा संसार चांगला होतो. शरीरात पित्त असावे लागते, तेव्हा शरीर चांगले राहते, आणि परमार्थात चित्त असावे लागते, तेव्हा परमार्थ चांगला होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर नाथ महाराज स्वतःच्या चित्ताला, स्वतःच्या मनाला सांगतात की हे मना, तू सद्गुरूंना कधीच सोडू नको. आणि हेच नाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. सोडी रे मना गुरुजना सोडी रे मना न सोडी रे म्हणा गुरु जनार्दना, संसार बंधना सोडविले. नाथ महाराज मनाला उपदेश करतात. आता मनालाच का उपदेश करतात? तर हे मन अतिशय चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद्रडम, तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा मनाला उपदेश केलेला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासा. पण तरीही मनालाच उपदेश का? तर आपण ऐकताना पण आपले लक्ष आहे ना? नक्की. भाजी आळणी झाली, भाजीला काय पाहिजे? महिला मंडळ, भाजी आळणी झाली, भाजीला काय पाहिजे? तुमचं मौन नसतं ना, पण मग सर्वांनी बोलत जा. भाजी आळणी झाली, भाजीला काय पाहिजे? मीठ. पण आजपर्यंत भाजीने कधी तक्रार केली का की मला मीठ पाहिजे म्हणून? केली का? वा, काय आवाज आला तुमचा. तुमच्यापेक्षा माझाच आवाज मोठा येतोय. तर मग भाजीला मीठ पाहिजे, याचा त्रास भाजीला झाला की जिभेला झाला? जिभेला झाला. कारण चव ही जिभेला समजते. मग भाजीत मीठ कमी आहे याचा त्रास जिभेला झाला की मनाला झाला? मनाला झाला. आज भजी खावी वाटली, भजी शरीराला खावी वाटली की मनाला खावी वाटली? मनाला खावी वाटली. आपल्याला एखाद्याचे पैसे द्यायचे आहे, आपल्या खिशात पैसेही आहेत, पण आपण त्याला काय म्हणतो? माझ्याजवळ आता पैसे नाही, मी नंतर कधीतरी देईन. मग आपल्याला खोटं बोलायला शरीर सांगते की मन सांगते? मन सांगते. एखाद्याला प्यावी वाटली, आओ लस्सी लस्सी लस्सी, तुमच्या मनात ना काय बी घुटमळतंय. आता ती लस्सी त्याच्या शरीराला प्यावी वाटली की त्याच्या मनाला प्यावी वाटली? मनाला प्यावी वाटली. मांसाहार शरीर करायला सांगते की मन करायला सांगते? मन करायला सांगते. अर्थात पापही मनच करायला सांगते आणि पुण्यही मनच करायला सांगते.
म्हणून याच मनाला नाथ महाराज म्हणतात की हे मना तू सद्गुरूंना सोडू नको, न सोडी रे मना गुरु जनार्दना. पण आपलं मन सद्गुरूंना सोडतं आणि संसाराला धरतं. आपलं मन सद्गुरूंना सोडतं आणि पैसा पाण्याला धरतं. आपलं मन सद्गुरूंना सोडतं आणि वाईट व्यसनांना धरतं. आपलं मन सद्गुरूंना सोडतं आणि घरादाराला धरतं. आपलं मन सद्गुरूंना सोडतं आणि बायका पोरांना धरतं. आपलं मन सद्गुरूंना सोडतं आणि संसाराला धरतं. आणि आपलं मन ज्या संसाराला धरतं त्याच संसाराला संत एकनाथ महाराजांनी विषारी अजगर म्हटलेला आहे, जहरीली नागिन म्हटलेला आहे. आणि हेच नाथ महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून संसार अजगर झोंबला विकार, संसार अजगर झोंबला विकार, संसार अजगर झोंबला विकार, झोंबला विकार. धन्वंतरी थोर धन्वंतरी थोर धन्वंतरी थोर संसार संसार जगर झोंबला विखार, धन्वंतरी थोर जनार्दन. आपलं मन सद्गुरूंना सोडतं आणि संसाराला धरतं. आणि आपलं मन ज्या संसाराला धरतं त्याच संसाराला संत एकनाथ महाराजांनी जहरीली नागिन म्हटलेला आहे, विषारी साप म्हटलेला आहे. आणि एके ठिकाणी संत मीराबाईंनी सुद्धा भगवंताच्या विरहाला नागिन म्हटलेला आहे. प्रिय भगवंताचा विरह ही एक नागिन आहे आणि त्या नागिनीचे विष मला चढलेले आहे. ते विष उतरवणार कोणी आहे का, असा प्रश्न मीराबाईंनी केलेला आहे. भगवंताच्या विरहाची सुंदर विरहिणी संत मीराबाईंनी गायलेली आहे. नींद न आवे विरह सतावे, प्रेम की आच दुलावे, प्रेम की आच दुलावे. आणि या भगवंताच्या विरहाने मीराबाईला वेदना होत होत्या. आणि त्या वेदना नष्ट करणार म्हणजे भगवंताची भेट घडून देणार कोण असेल तर ते सद्गुरू. या संसार रूपी सापापासून वाचवणार कोण असेल तर ते सद्गुरू. आणि असे सद्गुरू हे फार कष्टाने मिळतात, फार सायासाने मिळतात. आणि हेच नाथ महाराज आजच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणातून सांगतात. जनार्दन ईसी माऊले परी जनार्दन ईसी माऊले बहु कष्ट
जनार्दन ऐसे माऊली परियेसे बहु कष्टे सायासे जोडी येली. आळंदी क्षेत्र आहे. आळंदीत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचा विवाह झाला. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. रुक्मिणी माता पिंपळाला प्रदक्षिणा मारत होत्या. आळंदीत एक साधू आले. रुक्मिणी मातेने दर्शन घेतले. साधूंनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. साधू निघून गेले. विठ्ठलपंतांनी गुरु आज्ञेने गृहस्थाश्रम स्वीकारला. त्या गावातील लोकांनी त्यांना गावाबाहेर टाकले, जाती बाहेर टाकले. 4 अपत्य झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. या 4ही भावंडांना समाजाने भिक्षा सुद्धा मिळू दिली नाही. कारण संन्याशाची मुले होती म्हणून. मला कुणाचे मन दुखवायचे नाही, मला कुणाचे अंतकरणही दुखवायचे नाही, मला कुणालाच दोष द्यायचा नाही. फक्त माझ्या बुद्धीला, माझ्या छोट्याशा बुद्धीला एक प्रश्न पडलेला आहे. त्या प्रश्नाच्या उत्तराचीही मला अपेक्षा नाही. त्याचा कुणीही गैरसमज करून घेऊ नये. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या 4ही भावंडांनी समाजाने भिक्षा का मिळू दिली नाही? तर संन्याशाची मुले होती म्हणून. बरोबर? बरोबर असेल तर सर्वांनी मोठ्याने हो म्हणा. बरोबर? या 4ही भावंडांना समाजाने वाळीत टाकले. कारण संन्याशाची मुले होती म्हणून. या 4ही भावंडांना समाजाने मांडे भाजण्यासाठी खापर मिळू दिले नाही. कारण संन्याशाची मुले होती म्हणून. बरोबर? बरोबर. या 4ही भावंडांची मुंज का होऊ दिली नाही? संन्याशाची मुले होती म्हणून. बरोबर? बरोबर. आता लक्षपूर्वक ऐका, ध्यान देऊन ऐका. एका वेदाचे 4 वेद कुणी केले? व्यासांनी. महाभारत कुणी लिहिले? व्यासांनी. उत्तर मीमांसा शास्त्र कुणी लिहिले? व्यासांनी. व्यास कुणाचा मुलगा होते? पराशरजींचे. आणि पराशरजी सुद्धा एक संन्याशीच होते. मग पराशरजी या संन्याशाचा मुलगा जगाला चालतो. पराशरजी या संन्याशाचा मुलगा जगाला चालतो, तर विठ्ठलपंत या संन्याशाची मुले जगाला का चालली नाही? पराशरजी आणि मत्स्यगंधा. मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवती. पराशरजी आणि मत्स्यगंधा यांचे लग्न झालेले होते का? नाही. यांचा विवाह झाला होता का? नाही. तरी सुद्धा पराशरजी या संन्याशाची मुलं जगाला चालतात. तरी सुद्धा पराशरजी या संन्याशाचा मुलगा जगाला चालतो. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचे तर लग्न झालेले होते, त्यांचा विवाह झालेला होता. मग पराशरजी या संन्याशाचा मुलगा जगाला चालतो. पराशरजी या संन्याशाचा मुलगा जगाला चालतो, तर विठ्ठलपंत या संन्याशाची मुले जगाला का चालत नाही? या प्रश्नाच्या उत्तराची मला अपेक्षा नाही. फक्त मला जे वाटलं ते मी मांडलं. विठ्ठल विठ्ठल आणि त्याच ज्ञानोबारायांनी झेंडा उभारला तो सद्गुरूच्या कृपेने. एक वाळीत टाकलेला पोरगा तिनी लोकात पावन केला तो सद्गुरूने. म्हणजे सद्गुरू रंकाचा सुद्धा उद्धार करतात, ते त्याचा सखा होऊन. आणि नाथ महाराजांच्या जीवनातही हेच घडले. एक बिना आई बापाचं वनवासी लेकरू, एक बिना आई बापाचं वनवासी लेकरू, त्याला जनार्दन स्वामींनी तिनी लोकात वंदनीय केले, ते त्याच्या जीवनातील सखा होऊन. आणि हेच नाथ महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. जनार्दनी रंग तारीला एका, जनार्दनी रंग तारीला
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळ्या वाजवा. सर्वांनी टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. झालेली सेवा पांडुरंग रायाच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा माझे आजोबा वैकुंठवासी नामदेव बाबा तांबे यांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदुंगाचार्य, गायनाचार्य, पेटी मास्तर सर्वांनी सुंदर प्रकारे साथ केली म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे शूटिंगवाले काका, सर्वच शूटिंगवाली टीम, फक्त मराठी चॅनल, त्यामध्ये देवाची द्वारी कीर्तनाची वारी, या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले करुणे देवा पुढे उत्तरे हा नाही विचारिला अधिकार म्यापुरा कामने ज्ञानेश्वराया पाया पैठी का पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतान की जय.